श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया आपण साजरी करत असतो आणि यावर्षी 19 एप्रिल 2026 या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे। अक्षय तृतीयाच्या दिवशी बघा, आपण जे काही गोष्टी करत असतो ते अक्षय पटीने आपल्याला मिळत असतात आणि हा जो मुहूर्त आहे तो 4 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी भगवान परशुरामांची जयंती असते। परशुराम हे आपल्याला माहिती की आपले पिता असतात आणि पितरांना समर्पित सुद्धा हा दिवस मानला जातो। तसेच तुम्हाला सांगेल, आपले जे मृत व्यक्ती असतात ते पित्रात रूपांतर होत असतात आणि पितृंची पूजा करण्यासाठी सुद्धा हा खास दिवस असतो। आता आमच्याकडे पितरांची पूजा त्या दिवशी केली जाते, ठीक आहे। म्हणून आपल्याला त्या दिवशी पितरांची पूजा करायची असते। या ठिकाणी उदक कुंभ या नावाने संबोधले जातं। आमच्याकडे बोलले जाते की घागर भरली जाते। आता प्रत्येक गावोगावी वेगवेगळे शब्द असतात, त्यामुळे बघा, किंवा बऱ्याच ठिकाणी मृत्तिका बोललं जातं। जो मातीचा घट असतो त्याला मृत्तिका पूजन सुद्धा म्हटलं जातं। आता तुमच्याकडे काय शब्द आहे ते मला माहिती नाही आणि तसेच त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल, याची पूजा सुद्धा विशिष्ट पद्धतीने वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। आता तोच मी तुम्हाला इथे विधी सांगणार आहे। तर सर्वप्रथम सांगेल की आपल्याकडे जी पद्धत असेल, आपल्या घरी जी पद्धत असेल ती आपण करावी आणि त्यानंतरच तुम्हाला जर माहिती नसेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकतात असं मी अवश्य सांगेल। कारण आपली परंपरा जपणं खूप महत्त्वाचं असतं। आपल्या सासूबाई नसतील तर चुलत सासूबाई, आपल्या गावातली भावकी जी असेल त्यांना विचारा, त्या पद्धतीने आपण सर्वप्रथम करायचं आहे। कारण बघा, यूट्यूबला बरेचसे व्हिडिओ असतात आणि बऱ्याच लोकांकडे बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती असतात, त्यामुळे त्यामागे न जाता सर्वप्रथम आपली परंपरा काय आहे ते बघणं खूप महत्त्वाचं असतं। आता माझ्याकडे जी पद्धत असेल ती मी तुम्हाला सांगेल, म्हणजे ती तुम्ही पण फॉलो करायची का तर नाही, आधी तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही वापरा। नसेल माहिती तर या पद्धतीने तुम्ही करू शकतात। आता बघा, ही जी पूजा असते ही कुणी करावी तर बघा, ज्यांचे आईवडील मृत आहेत त्यांनी ही पूजा करायची असते। सर्वप्रथम हे सांगेल तुम्हाला। आता आईवडील मृत असतील, वडील किंवा आई दोघींपैकी एक जरी मृत झालेला असेल तरी तुम्हाला पूजा करायची असते, हे लक्षात घ्या। जर आईवडील तुमचे जिवंत असतील तर म्हणजे सासू सासरे तुमचे असतील तर ते जर घरी तुमची म्हणजे ही पूजा करत असतील, उदक कुंभ जो असतो तो पूजन करत असतील किंवा घागर भरत असतील तर तुम्हाला सांगेल तुम्ही करायची नाही। इथेच मी तुम्हाला सांगते, उगाच म्हणजे आपण सांगावं आणि तुम्ही करावं असं करू नका। ज्यांचे आई वडील मृत आहेत किंवा वडील किंवा आई दोघींपैकी एक तरी मृत आहे त्यांनी करावी, ठीक आहे। तर सासू सासरे करत आहेत तर तुम्हाला या विधीची करायची गरज नाही। आता ही विधी करत असताना सर्वप्रथम काय करावं, इथे मी तुम्हाला एक फोटो टाकेल, त्या पद्धतीने तुम्ही मांडू शकता। 3 पद्धतीचे वेगवेगळे आहेत, त्या पद्धतीने तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपल्याला ही पूजा करण्यासाठी लागणार आहे एक मृत्तिका, म्हणजे एक मातीचा घागर जी असते ती लागणार आहे। त्यावरती छोटा गट्टू ठेवला जातो, तो सुद्धा मातीचा असावा, तो आपल्याला लागणार आहे। आता बऱ्याच ठिकाणी बघा, विदेशात जर तुम्ही असणार, बाहेर गावी राहत असणार आणि माठ तुम्हाला भेटलाच नाही, मातीचा माठ जो असतो तो भेटलाच नाही, तर काय करावं, तर आमच्याकडे अशी पद्धत आहे। आमच्याकडील पद्धत सांगत आहे मी। तर आपल्याला तांब्याची जी घागर असते आपल्या घरामध्ये, जर तांब्याची घागर असेल, मोठा कलश असेल घागर, तर तो आपण पूजेला ठेवू शकतो, ठीक आहे। या पद्धतीने करा आणि त्या पद्धतीने पण मात्र टाळायचा नाही। तुमचा जो विधी असतो तो टाळू नका असं मी सांगेल। जर तुम्हाला घागर भेटत नसेल, तुम्ही विदेशात बाहेरगावी कुठेतरी राहत आहेत, तर या पद्धतीने तुम्ही पूजा मात्र नक्कीच त्या दिवशी आपली पितरांची करायची आहे। पितरांना समर्पित ही पूजा असते, म्हणून टाळू नका असं अवश्य सांगेल। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, एक चौरंग घ्या, चौरंगाच्या खाली आपण रांगोळी काढा आणि या पूजेसाठी दक्षिण दिशाच हवी का असं काही नियम नाही। ज्या ठिकाणी आपला पाय वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी आपण ही पूजा मांडू शकतो। आणि अजून एक सांगेल, देवघर आहे तिथे मांडायची नाही, दुसरीकडे आपण एकांतात अशा ठिकाणी की जिथे आपला हातबोट लागणार नाही, पाय लागणार नाही येता जाता, अशा ठिकाणी पूजा मांडायची आहे। रांगोळी काढा, एक चौरंग किंवा पाट घ्या, अशा पद्धतीने ठेवायचं आहे। त्यावरती पांढरं वस्त्र जे असतं ते आपल्याला ठेवायचं असतं। पांढरा कलर हा पितरांना समर्पित असतो, त्या पद्धतीने टाका। त्यानंतर त्यावरती तुम्हाला एक गव्हाची रास जी असते, जी आमच्याकडे पद्धत आहे ते मी तुम्हाला सांगेल, एक गव्हाची रास आपल्याला टाकायची आहे। खाली पत्रवाळी तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालेल, किंवा मग बघा छोटासा डिश घेतली तरी सुद्धा चालेल। तर डिशमध्ये गहूची रास टाका। गव्हाची रास टाकल्यानंतर त्यावरती तुम्हाला मृत्तिका म्हणजेच मातीचा घट जो असतो तो ठेवायचा आहे।
तो ठेवल्यानंतर हा माठ जो आहे मात्र तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. आधी तुम्हाला पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्या आणि मग आपल्याला तिथे गव्हाच्या वरती पाणी नितळल्यानंतर आपल्याला ठेवायचा आहे. आता तो माठ ठेवल्यानंतर त्याला 5 आपण उतरत्या रेषा ओढायच्या आहेत. वरतून खाली आपण शुभ कार्य करतो किंवा देवांची पूजा करत असताना खालून वर अशा पद्धतीने करतो, पण जेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी ही घागर भरत असतो तेव्हा वरतून खाली अशा पद्धतीने चंदनाचे 5 बोटं आपल्याला उमटवायचे आहेत. तसंच छोटा माठ जो असतो त्यावरती सुद्धा त्याच पद्धतीने आपण 5 बोटं उमटवायचे आहेत. त्यानंतर जो माठाचा कंठ असतो, कंठाला आपण रक्षासूत्र जे असतं ते बांधायचं आहे. रक्षासूत्र बांधत असताना 3 वेळा आपल्याला वेढे मारायचे आहेत. छोटा घट असतो त्याला पण आणि मोठ्या घागरला पण. या पद्धतीने त्या मोठ्या घागरमध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे. पाणी हे कंठापर्यंत भरावं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू या पद्धतीने टाकायचं आहे. पूजा करायची त्या मृत्तिकेची आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला छोटा जो हे असं छोटी घागर असते ती ठेवायची असते. या पद्धतीने ठेवा. आता हे काही ठेवल्यानंतर तुम्हाला सांगेल यावरती बघा, तुम्हाला इथे मी जो फोटो टाकलेला आहे, आमच्याकडे कशी पद्धत आहे बघा. आमच्याकडे अशी पद्धत आहे की जो आपण घागर भरतो बरोबर, म्हणजे जे मोठा माठ भरतो मग छोटा ठेवतो वरती आमच्याकडे, आणि त्या छोटा ठेवल्यानंतर त्यावरती एका पत्तरवाळीमध्ये किंवा अख्खीच्या अख्खी एक पुरणाची पोळी ठेवली जाते. म्हणजेच काय, पूर्ण जेवणाचं ताट जे असतं ते ठेवलं जातं. ही पद्धत आमच्याकडे आहे, हे लक्षात घ्या. आमच्याकडे जी पद्धत आहे ती मी तुम्हाला इथे सांगत आहे. तर त्या घागरच्या वरती पूर्णच्या पूर्ण जे आपण जेवण बनवतो त्या दिवशी पूर्णाचा नैवेद्य त्या ठिकाणी ठेवला जातो आणि पूजा केली जाते. दिवा धूप दीप ओवाळलं जातं. पितृंना समर्पित म्हणून ही पूजा केली जाते. या पद्धतीने आपल्याला ती पूजा करायची असते. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही पण करू शकतात. आता बऱ्याच ठिकाणी बघा, जे आपण घागर भरत असतो त्या ठिकाणी खरबुजा जो असतो तो ठेवला जातो. जसं मी तुम्हाला इथे चित्रामध्ये दाखवत आहे किंवा फोटो दाखवत आहे त्या पद्धतीने खरबुजा ठेवला जातो आणि त्या ठिकाणी नैवेद्याला साईडला एक आंबा ठेवला जातो आणि नैवेद्याचा ताट वेगळा. या पद्धतीने नैवेद्य दाखवण्यात येतो. या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात. किंवा छोटा जो मृत्तिका असेल, मातीचा घट असेल, त्यावरती तुम्ही खरबुजा ठेवण्यात येतो. आता या तिघी चारी पद्धतींपैकी तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात पूजा. या पद्धतीने करा. अशा पद्धतीने त्या दिवशी घट भरला जातो, म्हणजेच घागर भरली जाते. उदक कुंभ याला बोललं जातं. आता हा उदक कुंभ जो असतो हा भरल्यानंतर आपल्याला संध्याकाळ व्हायच्या आधी आमच्याकडे काय पद्धत आहे, जो घास ठेवलेला असतो, म्हणजे जो पितरांना आपण घास ठेवतो तो तुम्ही गाईला देऊ शकतात. या पद्धतीने करू शकतात. जो नैवेद्य असतो तो गाईला द्यायचा असतो पितरांचा, हे लक्षात घ्या. या पद्धतीने करा. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल, जी घागर असते ती तुम्ही गरिबाला दान करू शकतात किंवा एखाद्याला तुम्ही पाणी पिण्यासाठी वापरण्यासाठी देऊ शकतात. आमच्याकडे ती घागर जी असते ती आमच्या घरातच पाणी पिण्यासाठी वापरली जाते, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला वाटेल असं का ताई दान करत नाही का, तर आमच्याकडे जी घागर भरत असतो म्हणजे मातीचा उदक कुंभ जो भरला जातो तो तसाच्या तसा ठेवावा. नंतर आपण धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तो कुंभ म्हणजे तो माठ जो असतो नवीन कोरा माठ तो आमच्या घरामध्ये पाणी पिण्यासाठी वापरला जातो. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, तुमच्याकडे जर दान करत असेल तर तो माठ तुम्ही दानसुद्धा करू शकतात. तुमच्याकडे जी पद्धत वापरत असतील त्या पद्धतीने तुम्ही करावं. ठीक आहे, या पद्धतीने करा. अजून मी तुम्हाला इथे सांगेल बघा, आपल्याला आघाडीसुद्धा त्या दिवशी द्यायची असते. ज्या पद्धतीने आपण जेवायचे जी पदार्थाचं ताट या माठावर ठेवत असतो त्या पद्धतीने आघाडीसुद्धा दिली जाते. आघाडी देत असताना बघा, तुमचे आई वडील जर वारलेले असतील तोच व्यक्ती आघाडी पण देत असतो. ठीक आहे, जो कुंभ पूजेत तोच आघाडी पण देणार आहे. म्हणून जे पदार्थ आपण बनवलेले असतात ते सगळे पदार्थ आपण घ्यायचे, तो चुरा करून घ्यायचा आहे. एक गायची गौरी घ्या, समिधा घ्या, त्या प्रज्वलित कराव्या. प्रज्वलित करत असताना कापूर आणि तुपाचा वापर करायचा आहे. आणि त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये बघा, दक्षिणेला तोंड करून आपण किंवा आपल्या घराच्या बाहेर जरी म्हटलं म्हणजे आपल्या दाराच्या बाहेर या पद्धतीने दक्षिणेला तोंड करून आपल्याला एक घास पितरांना समर्पित म्हणून त्या अग्नीमध्ये टाकायचा आहे. बघा, पितृ हे वासाचे भुकेले असतात. ठीक आहे, असं बोललं जातात, वासाचे भुकेले असतात, म्हणून त्यांना वास जरी गेला तरी सुद्धा चालतो. म्हणून एक घास आपण त्या अग्नीमध्ये आपण टाकायचा आहे आणि पितृदेवताभ्यो नमः. आणि जर तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव आईचं नाव घ्यायचं असेल त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. या पद्धतीने आपल्याला आघाडीसुद्धा त्या दिवशी द्यायचं आहे.
या पद्धतीने आपण करू शकतो. आता जो घट असेल, ज्या पद्धतीने मी सांगितलं आमच्याकडे वापरत असतात, गव्हाचे दाणे असतील ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकतात किंवा दान करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. या पद्धतीने आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृंची सेवा म्हणून उदक कुंभ किंवा घागर भरणे जे असतात त्या अशा पद्धतीने आपण करू शकतात. जी नैवेद्याला आपण पुरणपोळी ठेवतात ती आमच्याकडे अख्खीच्या अख्खी एक पुरणाची पोळी ठेवली जाते. कुरडई असते ती सुद्धा अख्खी एक पुरणपोळी ठेवली जाते. अख्खी एक कुरडई, अख्खा एक पापड, थोड्या भज्या अशा पद्धतीने आणि आंब्याचा रसच त्या दिवशी आमच्याकडे केला जातो. खीर बासुंदी केली जात नाही. तर नवीन आंबे जे असतात त्या आंब्यांचा रस जो असतो त्याचा नैवेद्य आधी पितरांना दिला जातो आणि नंतर आमच्या घरामध्ये आंबे खाल्ले जातात. तर या पद्धतीने आमच्याकडे अशी पद्धत आहे. अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला जातो. तर या पद्धतीने करू शकतात. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, तर ही जी पूजा असते ही आपण कधी करावी, काय करावी, किंवा जी आघाडी असते ती कधी टाकावी. आता आपण दुसरी जी असते पूजा ती सकाळी पितरांची करत असतो देवपूजेच्या आधी. तर तुम्हाला सांगू का, हा जो उदक कुंभ पूजन असतं हे आपण आधी संपूर्ण स्वयंपाक आपण बनवून घ्यायचं आहे, जेवण बनवून घ्यायचं. त्यानंतर ही पूजा मांडावी आपण. म्हणजेच काय बघा, पितरांचा जेवणाचा जो कालावधी असतो 11:30 ते 12, 12:30चा कालावधी, जास्त उशीर करायचा नाही. तर 11:30 ते 12:30चा मधला जो कालावधी असतो 12, 12:15 यावेळी आपण हा उदक कुंभ आपल्या घरामध्ये पूजन करू शकतात. तेव्हा आपण नैवेद्य दाखवायचा आहे. आघाडी सुद्धा तेव्हाच आपल्याला टाकायची असते. तर हा वेळ चुकू नका, जास्त उशीर करू नका. उशीर केल्याने पित्र हे तृप्त होत नाही, ते रागीटपणा करत असतात, ते सुद्धा चिडचिड करतात. म्हणून वेळेवरच त्यांना पण आपण कुठली तरी वेळ असते आणि त्या वेळेतच देणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. म्हणून त्यावेळी आपण पूजा करायची आहे. या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये उदक कुंभ पूजा जी असते पितरांना समर्पित ती आपण करू शकतो. तुमच्या भागाकडे जी पद्धत असेल ती पद्धत खूप महत्त्वाची आहे. आपली परंपरा जपणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुमच्याकडे जी पद्धत असेल आधी ती फॉलो करा आणि नंतर दुसरी पद्धत तुम्ही वापरू शकतात. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही करा. तुम्ही जर खरबुजा जो असतो तो ठेवला असेल तो सुद्धा दान करू शकतात. माठ सुद्धा दान करू शकतात. तुमच्या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने करा. तसेच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या उदक कुंभाची सुद्धा पूजा करायची असते. आपल्या लहान मुलं असतील, सगळे काही आपल्या घरातील मेंबर असतील, त्यांनी सगळ्यांनी त्या उदक कुंभाला नमस्कार करायचा आहे. म्हणजे आपल्याला पितृंविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्या दिवशी आणि त्यांना नमस्कार करायचा आहे. चला मग, सांगितलेली माहिती खूप आवश्यक अशी होती. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक इथे प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.